लाडक्या बहिणींसाठी महिला व बाल विकास विभागाकडून अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी एक अपडेट किंवा एक शासन निर्णय ज्याला आपण जी-आर म्हणतो, तो जी-आर जाहीर करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। या महिलांना योजनेचे 3,000 रुपये मिळणार नाही, अशी अपडेट या आपल्याला शासन जी-आर किंवा अपडेट मध्ये पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांसाठी एकाच वेळी दिलासादायक आणि धक्का देणारी मोठी अपडेट समोर आलेली आहे। राज्य सरकारचा महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये दिनांक 1 जानेवारी 2026 पासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याने समाधान व्यक्त केले जात असतानाच याच योजनेबाबत महिला व बाल विकास विभागाने लागू केलेल्या नवीन नियम व अटींमुळे काही लाडक्या बहिणींना मोठा फटका बसलेला आहे। आता या नवीन नियमांनुसार तपासणी प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या काही लाभार्थी महिलांना योजनेचे 3,000 रुपये मिळणार नसल्याची स्पष्ट माहिती विभागाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यभरात लाडकी बहीण योजनेबाबत मोठी चर्चा सुरू झालेली असून अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालेले आहे की कोणाला 1,500 मिळणार, कोणाला 3,000 मिळणार आणि कोणाला याचा एकही रुपया मिळणार नाही। कारण योजनेअंतर्गत वाटपाला सुरुवात झाली असून लाडक्या बहिणींच्या पैशाची कपात देखील चालू झालेली आहे। महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींनी दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे तुम्हाला पैसे न मिळण्याचा। असे टोटल 5 मुद्दे आहेत। तुम्ही पहिल्यामध्ये बसत नसाल तर दुसऱ्यात बसताल, दुसऱ्यात नाही बसलात तर तिसऱ्यात बसताल, कोणत्या तरी एकात बसले तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। त्यामुळे प्रत्येकाने हा शासन निर्णय व्यवस्थित शेवटपर्यंत पाहायचा आहे। अशा सर्व लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत अपात्र घोषित करण्यात येणार असून त्यांना योजनेचा एकही रुपया दिला जाणार नाही। ही बाब अत्यंत गंभीर असून विभागाने याबाबत स्पष्ट इशारा दिलेला आहे। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे जर ई केवायसी प्रक्रियेसाठी काही दिवसांची मुदतवाढ देण्यात आली तरी मुदतवाढ केवळ 10 ते 15 दिवसांपुरती मर्यादित असणार आहे। महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या अपडेटनुसार सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींनी कोणतीही वाट न पाहता शक्य तितक्या लवकर आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यावी, अन्यथा योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। म्हणजे जर तुम्ही तुमची ई केवायसी पूर्ण केले नाही तर तुम्हाला योजनेतून अपात्र केलं जाणार आहे। दरम्यान सध्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। काही लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यात एकत्रित 3,000 रुपये जमा झाल्याचे दिसून येत आहे। या संदर्भात महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत त्या कोणत्या लाडक्या बहिणी असतील तर त्या लाडक्या बहिणी किंवा त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांना डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचा हप्ता मकर संक्रांतीच्या अगोदर एकत्रित स्वरूपात 3,000 रुपये हे गॅस सिलेंडर सोबत 830 रुपये टोटल 3,830 रुपये हे त्यांच्या बँक खात्यात मकर संक्रांतीच्या अगोदर जमा होणार आहे। त्याचप्रमाणे ज्या लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्रित 3,000 रुपये सध्या जमा होत आहेत किंवा झाले असतील ती रक्कम नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता असून अशा लाभार्थ्यांना मकर संक्रांतीच्या अगोदर जानेवारी महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता आणि गॅस सिलेंडर साठी 830 रुपये स्वतंत्रपणे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या खात्यात जमा झालेली रक्कम आणि संबंधित महिना याची खातरजमा करणं अत्यंत गरजेचं आहे। आता तुम्हाला कोणत्या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। वरील सर्व बाबींचा विचार करता महिला व बाल विकास विभागाच्या वतीने दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी शासन निर्णय जारी करण्यात येत असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वितरण, अपात्रतेचे निकष, ई केवायसी ची अंतिम मुदत तसेच हप्त्याच्या वितरणाबाबत स्पष्ट मार्गदर्शन सूचना देण्यात येत आहेत। या शासन निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येणार असून महिलांनी नियमांचे पालन न करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी शासन निर्णयातील अटी व नियम व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक वाचून तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी असे आवाहन महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात आलेले आहेत। आणि जर तुम्हाला अजूनही योजनेअंतर्गत हप्ता मिळालेला नसेल तर प्रत्येकाने काय करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे। त्याचप्रमाणे कमेंट बॉक्स मध्ये आपला सिटी कोड टाइप करायचा आहे, जसा की माझा आहे MS16, जेणेकरून या व्हिडिओ मध्ये मी सरकारला टॅग केलेला आहे आणि मेन्शन देखील केलेला आहे। जर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाहायला मिळाला आणि तुमची जर त्यांनी कमेंट पाहिली तर त्यांना कळणार आहे की या जिल्ह्यामध्ये या
लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत आणि लवकरात लवकर या जिल्ह्यामध्ये वाटप चालू करायला पाहिजे. तर सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने करायचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.